नमस्कार, मी मनीषा. 19 फेब्रुवारी 2026 आम्ही साजरी केली शिवजयंती. सोसायटीमध्ये नव्याने शिवजयंतीचा उपक्रम चालू केला आणि तोही आपल्या छोट्या लहानग्या मुलांसाठी. त्यांच्यावरती चांगल्या संस्काराची, चांगल्या देवाणघेवाणीची आणि एकत्रित येऊन चांगले उपक्रम राबवावे यासाठी ही एक छत्रपती झालाय. छत्रपती शिवाजी महाराज आले. आज आमचा शिवाजींची भूमिका घेतली ना त्याने. बोल छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. तर अशा प्रकारे आमचा शिवांश झालाय छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज की जय. अचानकपणे सोसायटीमध्ये हा कार्यक्रम आम्ही सुरुवात केला आणि अतिशय उत्कृष्टपणे तो आम्ही साजराही केला. त्यासाठी सगळ्यात पहिलं आम्ही सुरुवात केली ती म्हणजे ज्योत प्रज्वलनाने आणि त्यानंतर सुरुवात झाली ती महाराजांच्या आरतीला. तर आजचा आरतीचा मान माननीय श्री रमेश शिंदे यांना दिला होता. पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन केलं आणि त्यानंतर आरतीला सुरुवात झाली. महाराजांची आरती झाली आणि सुरुवात झाली आमच्या छोट्या कलाकारांची. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान निष्ठित नायालंकार मंडित शशाद साक्ष पारंग राजनीत धुरंदर पौड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावस्थन सिंहासनाधीश्वर महाराज अधिराज राजा शिव छत्रपती महाराजांचा जय असो विजय असो विजय असो. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय. छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून आजच्या समारंभानिमित्त सन्माननीय व्यासपीठ सर्व रहिवासी बंधूभगिनी बालमित्र व इतर जे कार्यक्रम सादर करणारे ते सर्व कलाकार यांना या कार्यक्रमाच्या खूप खूप शुभेच्छा. शिवरायांच्या आठवण त्याचे स्मरण आणि त्यांचा जन्मदिवस साजरा करायचा हे खूप मोठं भाग्य आपल्या सोसायटीला मिळालं आणि जे नियोजन आहेत पहिला त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. जोरदार टाळी त्यांच्यासाठी आयोग प्रयोजक यांनी जी खबर काढली तो आपल्याला शिवजयंती करायची आहे. त्यासाठी मला एक जोरदार घोषणा द्यायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. विजय असो विजय असो. धन्यवाद धन्यवाद. प्रत्येक ठिकाणी या मावळ्यांना झुंड द्यावी लागली आहे. साम्राज्य मराठी साम्राज्य
लढाई, विविध प्रकारची लढाई. शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 2030 1630. महाराजांचा इतिहास, त्यांचं चरित्र खूप मोठं आहे. जेवढं तुम्ही त्याला रूप द्याल तेवढं ते मोठं आहे, कारण ते संस्कार महाराजांबद्दल बोलायचं झालं तर मुठभर वाळवे घेऊन त्यांनी हा इतिहास घडवला. जिजाऊला जेव्हा गर्भयात्रा होत होत्या तेव्हा त्यांना सांगण्यात आलं होतं की खूप मोठा इतिहास होणार आहे, तुमच्याकडे खूप मोठा एक बाळ जन्मलेला आहे आणि तो स्वराज्य ते स्थापना करणार आहे. तसंच घडलं. ज्यावेळी स्वराज्याचा जन्म झाला त्यावेळी एकीकडे जिजामातेला डोळे सुरू होते. त्यांना आनंद होता की ते आनंद असं होते की हा स्वराज्य जे होणारे अत्याचार माझा साम्राज्य टिकले. पण ज्यावेळेस बाळ जन्माला आला त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज ठेवलं. अशा या थोर शिवरायांना लहानपणापासून एक स्वराज्याचं बाळ करून देण्यात आले आहे. जिजामातेने त्यांचा संस्कार गीता, रामायण यासारखे ग्रंथ वाचवले. त्यानंतर त्याला दांडपट्टा, तलवारबाजी, खेळदौड यासारखं बाळ करून त्यांना खेळ त्यांना एक राजा आहे आणि स्वराज्य तुला घडवायचा आहे असं स्वप्न त्याच्या मुलाशी बाळगून त्याला इच्छा व्यक्त करायला दिली की जर हे स्वराज्य घडलं तर इथं मराठी माणूस हिंदू धर्माचे काय नाही. तर अजय तुम्हाला हा सर्व त्याग करून स्वराज्यासाठी जे काही करायचं आहे. महाराजांनी ते स्वप्न बाळगून आपल्या आईची इच्छा कशी पूर्ण होईल या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले आहे. 16व्या वर्षी स्वराज्याचं धोरण मांडलं महाराजांनी. 16 वर्ष लहान असतं वय, त्यामध्ये त्यांच्यामध्ये एवढं बळ पडून होतं की आपण जर 16व्या वर्षी जर शिवरायांचं धोरण मांडलं आहे माझा आता स्वराज्य आणि स्वराज्य होत झाल्याशिवाय राहणार नाही. वाळे घेऊन त्यांनी गड जिंकले. मुलाला चालूच केलं की बघा आज या वास्तूमध्ये हा साधू संतान विश्वनाथांची भूमी आहे. या भूमीला अधिकार असेल तर फक्त मराठी माणसाचाच अधिकार आहे. आणि साम्राज्य आणि सर्व जे काय असेल त्याचं अनुकरण असेल आणि महाराष्ट्र हा मागा असंच घडला पाहिजे. त्यानंतर मोठी संख्या असते बरोबर लढाई झाल्यामुळे युद्ध झाल्यामुळे ते शिवरायांनी केलेलं आहे. त्याच्यावर केलेलं आहे. याच्यावर सांगते कुठे माघार घ्यावी, कुठं बोलावं, कुठे युद्ध करावं, राजनीती कशी वापरावी याचे एक गणित आणि त्याचा अभ्यास असलेले राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. गणिताला कशा प्रकारे काम करायचा काम करताना 22 किल्ले करण्यात आले. पण राजांनी सांगितलं निर्णय राजाला राज्याचे राजे तुम्हाला आम्ही तुमचे सेवक होतो, दास होतो, पण ही युद्ध करू नका, हे किल्ले पाडू नका आणि आमच्यावर अत्याचार करू नका. नेताजी देशमुख यांनी मागणी केलं. पसंत गंभीर होता, किल्ल्यावर तुटा टाकायचा. महाराजांनी एकच काम केलं, त्यांच्याबरोबर चर्चा करायची आणि त्यांचा 22 किल्ले पाहिजे सर्व अग्रीमेंट मान्य केले. परंतु निर्देशन दिले त्यानंतर शिवाजी लढाई करून सर्व 22 किल्ले घेतलेले. त्याच्यानंतर एवढा मोठा आवाज होता, दिल्लीपर्यंत आला, खूप मोठा संघर्ष झाला. पण शिवाजी माघार घेतली नाही. मुठभर असू दे पण गणपती गावाकडून सर्व युद्ध करून आहे आणि महाराष्ट्र आपल्याला उभा करून दिला. राजे अंधार पार झाला पहिल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांना जीवन चरित्र त्या ठिकाणी सादर करत आम्हाला सर्वांना आपला जो पूर्ण इतिहास आपण सांगितला, इतिहास जागवला, त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो. अजून आपल्यापैकी कोणाला काही बोलायचं आहे का? माननीय व्यासपीठ आणि वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व शिवभक्तांना मानाचा मुद्रा.
अंधार फार झाला होता, आता एक दिवा पाहिजे. अंधार फार झाला होता, आता एक दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे. या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे. आज 19 फेब्रुवारी एका अशा राजाचा वाढदिवस ज्याने शून्यातून विश्व निर्माण केले, ज्याने गुलामगिरीच्या काळोख्यात स्वातंत्र्याचा प्रकाश पेरला, ज्याने तलवारीच्या जोरावर नाही तर प्रजेच्या प्रेमावर स्वराज्य उभे केले, असा माझा राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा. मित्रांनो, शिवाजी महाराज म्हणजे एक राजा नव्हते, तर ते एक विचार होता. वयाच्या 16व्या वर्षी जेव्हा आपली मुलं खेळण्याच्या रांगेत उभ्या असतात, खेळण्यासाठी तडफडत असतात, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला स्वतःच्या रक्ताचा राज्याभिषेक करून राजेश्वरीच्या मंदिरात रक्ताचा राज्याभिषेक करून स्वराज्याच्या स्थापनेची मूर्त मोहीम ठेवली आणि त्यावेळेस प्रतिज्ञा केली की मी हिंदवी स्वराज्य स्थापन करेन. आणि आज आपण त्या हिंदवी स्वराज्यामध्ये सगळे आपण राहत आहोत आणि ह्याच आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे की आपण अशा भूमीत जन्म घेतलेला आहे ज्याच्यात हिंदवी स्वराज्य स्थापन केलेलं आहे. काही शिकवलं असला तरी जिद्द महत्वाची. मग पुढे शाहिस्ते खान असो, अफजल खान असो किंवा दिल्लीचा औरंगजेब असो, आपली जिद्द किती मोठी यावरून त्यांनी गनिमी काव्यापुढे त्यांनी आकाश ठेंगणे केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महाराज एक लढाईवे होते, ते एक उत्तम प्रशासक होते. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, स्त्रियांचा सन्मान करण्याची शिकवण दिली. तसेच समुद्रावर राज्य करण्यासाठी त्यांनी भारतीय आरमार उभे केले. जातीपातीच्या भिंती तोडून त्यांनी 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र आणले. असे माझे राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा. शेवटी एवढेच म्हणेन, इतिहासाच्या पानापानावर रयतेच्या मनावर रयतेच्या मनावर त्यांनी राज्य केले. असे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवसंत सिंहासनाधीश्वर महाराज धीराज योगीराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी. सोसायटीतील सर्व मुलांनी यामध्ये अगदी आनंदाने भाग घेतला होता. शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तसेच पहिला प्रश्न, महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला? सुरुवात शिवनेरीपासून करूया. शिवनेरी किल्ल्यावर. जोरदार टाळ्या. महाराजांचा जन्म कोणत्या साली झाला? 1630. बरोबर, जोरदार टाळ्या. त्यानंतर महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला ताईंनी आधी हातवरती केले. बरोबर, ताईसाठी जोरदार टाळ्या. महाराजांच्या तलवारीचं नाव सांगा. बरोबर, जोरदार टाळ्या. महाराज सेनापती आंबीरराव. हा, पहिले 2 पुत्र होते त्यांची नावं. लाईट लावून येतो का? लाईट लावून जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. काय उत्तर दिलं? शिवाजी महाराजांचे गुरु म्हणजे पहिला गुरु जिजाऊ होता. दुसरे पण त्यांना जे प्रशिक्षण देणारे गुरु होते त्यांचं नाव उत्तर दिलं दादाजी तोंडदेव. लहान मुलांसाठी महाराजांनी अफजल खानाचा वध कुठे केला? तिला होता होता लहान मुलांसाठी. जोरदार आपल्या सर्वांसाठी.
आता पाहूया लहान मुलांच्या विविध स्पर्धा, त्यांनी गायलेली गाणी, सुंदर असे नृत्य.